हमारे इनोवेटिव फार्मिंग यूट्यूब चैनल में आपका स्वागत है। तो नमस्कार, मैं एटीजी से बायोटेक से मनमोहन और मेरे साथ में है मुलानी जी। जो मुलानी जी यहाँ पे एक पेस्टिसाइड्स दुकान करते हैं इस गांव के अंदर, जो महाराष्ट्र के माडा तालुका सोलापुर डिस्ट्रिक्ट में है। और उनके साथ हमारे साथ फार्मर है प्रमोद पवार जी। प्रमोद पवार की यहाँ पे हम जहाँ खेत में खड़े हैं वो कस्टर्ड एप्पल का खेत है और इन्होंने हमारा एटीजीसी का प्रोडक्ट आकर सेमी को इन्होंने यूज करा था। माझं नाव अल्ताफ मुलानी, मी माडा तालुका सोलापूर जिल्ह्यातून बारलून या गावातून बोलतोय। हे शेतकरी आहेत सीताफळाचे, ज्यांनी हे प्रोडक्ट वापरलेले आहे। आकर्षक यमी जे डंक माशीसाठी जे फळावरती येणारी माशी आहे त्याच्यासाठी हे त्यांनी प्रोडक्ट वापरलेलं आहे। आपण त्यांना विचारूया, तुमचं नाव सांगा। प्रमोद पवार। किती हे गेल्या वर्षी आपण वापरलं आहे हे वापरलं होतं। मग त्याच्या आधी आपण वापरत होतो फ्लाय ट्रॅपचे फ्लाय वगैरे, त्याच्यासाठी जे वापरलेले आहेत स्प्रे घेतलेले आहेत आपण ते, त्याच्यामुळे तुमचा किती तोटा झाला आणि हे वापरल्यानंतर किती फायदा झाला? हे वापरल्यामुळे ते ह्याला लावल्यामुळे डंक माशी सगळी मरून पडली, सगळी नर आणि मादी दोन्ही पण मरून पडले सगळे, ते आलेच नाहीत परत। त्याच्या आधी आपण जे स्प्रे करत होतो ते 8 दिवसाला स्प्रे घ्यावंच लागत होतं। 8 दिवसाला मग केमिकलचे स्प्रे होत होते, त्याच्यामुळं फळाला पिकाला सुद्धा त्रास होत होता, बरोबर आहे ना? आणि जे ट्रॅप लावले होते आपण ट्रॅप, त्याच्यात काय पडत होते? फक्त नरच पडत होते, मादी पडत नव्हती। त्याच्यामुळे नुकसानाची पातळी वाढतच होती, कमी येत नव्हती। ह्याच्यामुळे काय झालं, तुमची नुकसानी पातळी 90% कमी आली। हे जसं म्हणजे हे तुम्ही यूज केलंय ना, त्यावेळेस तुम्ही ह्याच्यामध्ये 8 मिली डालत रिझल्ट मिळालेला आहे। 8 मिली ह्याच्यात टाकलं होतं आणि ते मिक्स करून आपण हे असं ह्याला पेस्ट केलं होतं। हे असं पेस्ट केलं होतं, असं प्रत्येक 4 झाडं सोडून एक झाडाला आपण पेस्ट केलं होतं। माशी आकर्षित होऊन त्याच्यावर बसून ते मरण पावली होती। याचा उपयोग आपण बरोबर फळाच्या म्हणजे माशी येण्याच्या आधी, म्हणजे त्याचे अंडे टाकण्याच्या आधी आपण याचा एकदा वापर केला पाहिजे आणि त्याच्यानंतर अजून एकदा वापर केला पाहिजे, की ज्यावेळेस आपल्याला जास्त माशीचा प्रमाण वाढायच्या अगोदर याचा उपयोग केला तर आपल्याला 100% याचा फायदा होईल। ठीक है, तो आपका इनका ये कहना है कि ये फ्रूट सेटिंग के साथ साथ आपको इसमें लगाना चाहिए और ये जो प्रोडक्ट है इसका जो असर है वो करीब 40 से 45 दिन रहता है। तो एक बार जब आपने एप्लीकेशन किया तो उस एप्लीकेशन करने के 40-45 दिन बाद आपको इसका दूसरा एप्लीकेशन भी करना चाहिए। अच्छा, इसको थोड़ा लगाने का आप तरीका बताइए कि कितना डिस्टेंस पे लगाना है, क्या लगाना है? हे डंक माशी फळमाशीचा नुकसान करणारा ज्याच्यासाठी आपण हा यूज करणार आहे प्रोडक्ट, याचा वापर आपण याच्यातनं हे डबा आहे, याच्यामध्ये आपल्याला 8 मिली ते 10 मिली रिझल्ट मिळालेला आहे। हे कालवून 4 झाडांपैकी 1 झाडाला आपण लावू शकतो, ह्या स्टिकला किंवा इथं लावू शकतो किंवा इथं लावू शकतो। फक्त आपल्याला ते शेंगदाणा एवढं घेऊन लावायचं आहे। अशा पद्धतीने लावून आपण ते फळमाशी किंवा डंक माशीचा उपद्रव टाळू शकतो। हे 1 एकरासाठी 250 ग्रॅम याचं प्रमाण आहे आणि आपण एक 4-5 झाडं सोडून एका झाडाला लावले तरी बऱ्यापैकी ह्याचा आपल्याला रिझल्ट मिळतो। 100% तुम्हाला डंक माशी फळमाशी जे नुकसान करणारी आहे त्याच्यापासून तुम्हाला फायदा होईल, तरी आपण सर्वांनी याचा वापर करावा। हम चाहते हैं कि प्रमोद जी और बाकी हमारे जितने भी जो किसान भाई है इस प्रोडक्ट को हर बार यूज करें। इसको जो लगाने का जो सबसे अच्छा तरीका है कि आप इसको फ्रूट सेटिंग के साथ साथ इस प्रोडक्ट को लगाना चाहिए, बिकॉज जो डंक होता है वो डंक का काम पहले ही हो जाता है। हम जब फ्रूट बड़ा दिखाई देता है तब तो हमें इन्फेस्टेशन बहुत ज़्यादा दिखाई देता है, इसलिए हमें लगता है कि मक्खी है, और मक्खी का अटैक तो पहले ही हो जाता है। तो इस प्रोडक्ट को लगाने का जो राइट टाइम है, तो फ्रूट का साइज एकदम छोटा हो जाता है तब उसमें लगाइए। हर एक पौधे को छोड़ 4 पौधों को छोड़कर एक पौधे पे लगाइए इसको। और ये 250 ग्राम का जो डब्बा है ये आपको करीब 250 पौधे के आसपास 1 एकड़ ज़मीन को ये कवर करेगा। ये जो एप्लीकेशन है ये इसके 2 एप्लीकेशन होते हैं। हम पहला एप्लीकेशन जैसे मैंने आपको बताया कि फ्रूट सेटिंग के साथ साथ, और उसका जो सेकंड एप्लीकेशन उसके 40 से 45 दिन के बाद आपको सेकंड एप्लीकेशन इसका करना चाहिए। यदि मैं ऐसा करते तो इसका रिजल्ट काफ़ी हद तक करीब हम ये समझते हैं कि 95 to 98% हमें इसका रिजल्ट मिल जाएगा। और ये 95 to 98% का जो रिजल्ट है ये ऑलमोस्ट 100% के जो इक्वल होता है। और तो जैसे प्रमोद भैया ने बताया कि इन्होंने इस प्रोडक्ट को पहले भी यूज किया था और इनको काफ़ी इसका फ़ायदा मिला। मुलानी जी, जैसा कि हमारा कंपनी एटीजी हैदराबाद में, आपको इस जगह महाराष्ट्र के इस तालुका में आपको इतना जानकारी इस प्रोडक्ट के बारे में कहाँ मिला? सबसे पहले आप किस तरह से आप हमारे संपर्क में आए, थोड़ा इसके बारे में आप थोड़ा बताइए। एटीजीसी का जो आकर्षक
प्रोडक्ट आहे हे मला रेड्डी सरांच्या एका लेक्चरमध्ये मी गेलो होतो बार्शीमध्ये. तिथं मी त्यांचं लेक्चर ऐकलं आणि त्यांनी ह्याची पूर्ण माहिती मला तिथं लेक्चरमध्ये दिली. तिथं खूप सारे शेतकरी होते, ते सर्व शेतकरी सध्या हे वापरत आहेत आणि मी माझ्या दुकानामध्ये हा प्रोडक्ट ठेवलेला आहे, जिथं किसान समृद्धी कृषी केंद्र कुर्डवाडी येथे हे मिळतं आहे आणि याचा सर्व शेतकऱ्यांनी उपयोग करावा आणि आपल्याला डंकमाशी आणि फळमाशीपासून निश्चिंत फायदा मिळेल असं मी तुम्हाला याच्याबद्दल सांगतो. आपण आता मंत्रा मी या प्रोडक्टबद्दल माहिती घेणार आहोत. हे प्रोडक्ट आहे आपल्या बागेमध्ये डंकमाशी किंवा फळमाशी आली का नाही हे बघण्यासाठी आपल्याला याचा उपयोग करायचा आहे. याची एक गोळी, एक लूर एका ट्रॅपमध्ये ठेवून आपल्या बागेमध्ये माशी आली का नाही हे पाहण्यासाठी या प्रोडक्टचा उपयोग करायचा आहे. हे प्रोडक्ट मंत्रा मी या नावाने येतं आणि याचा वापर आपण सर्वांनी करावा. हे प्रोडक्ट आहे जे आपल्या बागेमध्ये डंकमाशी किंवा फळमाशी आले की नाही हे पाहण्यासाठी याचे एक लूर आपण ट्रॅपमध्ये टाकून पाहायचं आहे. एक लूर कमीत कमी 3 ते 4 महिने आपल्याला याचा रिझल्ट येणार आहे. आपल्या बागेमध्ये डंकमाशी फळमाशी आली का नाही हे पाहण्यासाठी आपण मंत्रा मी हे टॅबलेट ट्रॅपमध्ये ठेवून पाहू शकता की आपल्या बागेत डंकमाशी किंवा फळमाशी आली का नाही. याच्यासाठी हे प्रोडक्ट आहे. आपल्याला विनंती आहे सर्वांना की शेतकरी बंधूंनी ह्याचा वापर करावा आणि आपलं नुकसान टाळावं. माझं नाव लक्ष्मण पवार, मी राहणार बारलोणी. माझी शेती आहे इथं. हे मंत्रामुळे मला फायदा झाला आहे. हे जर डंकमाशी फळमाशी ती या मंत्रामुळं येणार आहे का नाही ही कळती, आपल्याला का आली का नाही ही कळती. त्याच्यामुळे एक गोळी, याच्यातली एक गोळी जी आहे का ती एक बिस्लरीमध्ये अगर काय मी वापरतो मी ते पाण्यामध्ये टाकायची. टाकल्यामुळं ते बराबर माशी त्या आतमध्ये बाटली जाते. तुम्ही बाटलीत काही वापरा, ती फक्त एक काही पाणी टाकून वापरायचं आणि बांधायचं झाडाला. 1 एकरमध्ये एक गोळी चलती. याचा फायदा भरपूर आपल्याला. माशी आली का नाही ही बी कळती. मधमाशी ही काही डंक माशी आलेली कळते आपल्याला. फळमाशी फळाला डंक मारायली काय झालं हे आपल्याला बरोबर कळणार आहे. जर माशी जास्त येईल ह्याचा वापर जास्त केलेला चालतो. हे 2.5 ग्रॅम एका एकरासाठी चालतं. ही 4 झाडं सोडायची, 5व्या झाडाला ड्रेसिंग करायची. याची 90% फरक पडतो. ह्याचा फरक गेल्या वर्षी मला जाणवला आहे आणि मी लावून बघितलंय. ह्याचा भरपूर फरक पडलाय. कुरुडवाडीमध्ये किसान कृषी केंद्र कुरुडवाडी यांच्यापेक्षा मिळतंय. त्यांचा मोबाईल नंबर 96 57 86 45 45. ये देखे ना, देखा देखो ये देखो अंदर है वो, अंदर है ना, हाँ। अभी अंदर है. अभी के नीचे गिरा हुआ है. अभी से उससे मक्खी निकल के आता है. इसे मक्खी निकल के आता है. तो आपके खेतों में ये दूसरी जगह नहीं है, नहीं ठीक है, ठीक यहीं पे है. ये मैंने आपको इसलिए तोड़ के बताया हाँ, है ना. ये अंदर आएगा, इसका मक्खी बनेगा, फिर इसमें अटैक करेगा. ठीक है, ठीक है। तो कहीं जाना नहीं है, इसको यहीं पे पड़ा है. और मक्खी बन के ये मक्खी आपका जो ही फ्लड सेटिंग होगा उसमें अपना डंक मारेगा और अपना अंडा इसके अंदर डाल देगा. थोड़े दिनों बाद में वो अंडा जो है वो लार्वी में बदल के आइले में बदल के और वापस निकल नया मक्खी. ये साइकिल चलता रहता है और हमारी फसल खराब होती रहती है. हाँ हाँ. अब आपका मुझे एक बात बताइए, आपका जो फल गिरता है वो फल गिरता है आपका अर्ली छोटा फल होता है, गिरता है कि नहीं गिरता? गिरता है तो कितना % गिरता है आपका वो? ये कितना फीसदी गिरता है? एक झाड गणित 30% म्हणायचं. 30% इनका फल आपका नीचे गिर जाता है. वो नीचे क्यों गिरता है? नीचे इसलिए गिरता है कि ये जो मक्खी होती है ना उसका अंडा उसमें गया होता है. तो वो जो फल जो कमजोर होता है वो फल नीचे पहले ही गिर जाता है. हाँ समझ रहे हो? तो यदि आप ये जो थोड़ा से 2-4 दिन बाद में जब इस प्रोडक्ट को अभी लगाओगे हाँ. तो मेरा ऐसा मानना है, ये जो आप इस तरह की जो मक्खी आएगी ना हाँ. वो आएगी तो उसको और पहले से खा के मर जाएगी. तो हमारे यहाँ वो अटैक भी कम हो जाएगा. फिर इसके अब 40 अभी जैसे आपका अभी फ्रूट सेटिंग 2-5-10 दिन में उसमें आ जाएगा, फल आ जाएगा छोटा छोटा. तो आप इस प्रोडक्ट को लगाओ जैसे मुलानी जी ने बोला है. आप 4 पौधे को छोड़कर 5 में लगाओ, है ना. हर एक लाइन पे लगा दो. आपका 1 एकड़ करीब 250 पेड़ लगेगा ये. तो क्या होगा कि ये 4 डब्बे लगाने के बाद आपका जो मक्खी का जो अटैक, ये जैसे मैंने बताया नहीं, ये देखो छोटी छोटी आपके सामने देखा अपने आंखों से, ये बनेगा और फिनिश. तो ये हमारा जो सबसे इम्पोर्टेंट जो काम है वो ये है कि इस प्रोडक्ट को लगाना है. कब लगाना है? अब जब आप फल आपका इतना बड़ा हो जाएगा फिर हम क्या करते हैं उसमें लगाते हैं. जो मक्खी ने जो डंक मार दिया ना वो पहले ही चला गया, हमारा फल पहले ही खराब हो गया. तो हमारा कम से कम 2 एप्लीकेशन करो इसमें. पहला एप्लीकेशन फ्रूट सेटिंग के साथ साथ और दूसरा एप्लीकेशन उसके 40 से 45 दिन बाद. एका सीताफळाच्या बागेमध्ये आलेलो आहे आता सध्या. आपण मंत्रा मी
हे प्रोडक्ट बागेत कशासाठी यूज करायचं आहे हे आपण आता पाहणार आहोत. हे आपल्या बागेमध्ये फळमाशी किंवा डंकमाशी आहे का नाही किंवा येते का नाही हे पाहण्यासाठी आपण याचा वापर करणार आहे. याचा वापर कसा करायचा तर एक ट्रॅप आहे. हा ट्रॅप आपण माशी आपल्या बागेमध्ये आली का नाही हे पाहण्यासाठी हा ट्रॅप आहे. ह्या ट्रॅपमध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया. याच्यामध्ये असं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून हा ट्रॅप या पद्धतीने बंद करायचा आहे आणि याच्यामध्ये ह्याचे एक टॅबलेट काढून याच्यामधले एक टॅबलेट काढायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यातले एक टॅबलेट याच्यामध्ये टाकायचं आहे. हे जे हे त्यात लावणार आहे आपण त्याच्यामध्ये हे टॅबलेट टाकायचं आहे जेणेकरून माशी आकर्षित होणार आहे. माशी आकर्षित या ट्रॅपमध्ये खालून येणार आहे. जिथं याला एक छिद्र आहे इथून ते माशी आत येणार आहे. याच्या वासाने ते आत येऊन इकडं तिकडं घुमून ते तिथंच पडणार आहे आणि मरणार आहे. हे जर आपल्याला इंडिकेशन हे पाहण्यासाठी आपल्याला आपल्या बागेमध्ये माशी आहे का नाही आणि आहे तर किती टक्के आहे हे पाहण्यासाठी एक इंडिकेशन म्हणून आपल्याला मंत्रा या टॅबलेटचा वापर करायचा आहे. या ट्रॅपमध्ये हे ट्रॅप आपण या पद्धतीने आपल्या बागेमध्ये एका एकरासाठी एक ट्रॅप 3 महिन्यासाठी आपल्याला असा या पद्धतीने लावायचा आहे आणि याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की माशी आपल्या बागेमध्ये आली का. आणि जर माशी आली असेल आणि प्रमाण जर त्याच्यात जास्त असेल तर आपल्याला आकर्षक हे प्रोडक्ट वापरायचं आहे. हे प्रोडक्ट वापरताना आपल्याला फिप्रोनिल 5% 8 ते 10 मिली याच्यामध्ये टाकायचं आहे. हे मिक्स करायचं आहे आणि 4 ते 5 झाडं सोडून एक झाड असं एकरामध्ये 250 झाडं आपल्याला हे पेस्ट लावून 100% डंकमाशी फळमाशीचं संरक्षण करायचं आहे. सोलापूर जिल्ह्यातून माढा तालुका इथून कुडाळी या ठिकाणाहून बोलत आहे. माझ्या दुकानाचं नाव किसान समृद्धी कृषी केंद्र. माझा मोबाईल नंबर आहे 9657864545. माझ्याशी संपर्क करून आपण याची माहिती घेऊ शकताय आणि हे प्रोडक्ट पण आपल्याला मिळेल. अगर आप इस वीडियो को पसंद करते हैं तो कृपया इसे अपने साथियों को साझा करें और खेती से संबंधित जानकारी वाले वीडियो के लिए कृपया हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें.